आई आज परत शॉपिंगला जाते. हो, हे खरं आहे. आज मी परत शॉपिंगला जाते आहे, कारण आज दीदींसाठी आणि माझ्या भाच्यांसाठी वगैरे शॉपिंग करायची होती. त्याच्या अगोदर सकाळीच दीदींनी यांचा आणि नानांचं औक्षण करून घेतलं, कारण त्या भाऊबीजेला नव्हत्या आणि दुपारच्या वेळेला आमची मस्त पंगत बसली होती. त्यानंतर आम्ही सगळे तयार झालो, म्हणजे मी, तनू, दीदी आणि मनू असे सगळे जाणार होतो बाहेर. आता हे आईपणाचं स्ट्रगल काही माझं संपणार नाही आहे, जोपर्यंत मनू लहान आहे तोपर्यंत. त्याच्यामुळे तिलाही घेऊन बाहेर पडले. हे असतील तर यांची खूप सगळी मदत होत असते, तुम्हाला माहितीच आहे. पण आज हे नव्हते, ऑफिसला गेलेले, त्यामुळे मग आम्हीच सगळे बाहेर पडलो. शॉपमध्ये गेलो तर असं व्हायचं की काही साड्या आवडायच्या, त्यामध्ये कलर नसायचे, आणि काही कलर आवडले तर त्या साड्या आवडायच्या नाही. असं तुमच्यासोबत सुद्धा बऱ्याचदा होत असेल ना. फायनली दीदींसाठी साडी घेतली, त्यानंतर बच्चे कंपनीची शॉपिंग करायला लागलो. ते आता तनू तर आमच्यासोबत होत्या, पण देवा, अंशू आणि समर्थ नव्हते, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा कपडे घ्यायचे होते. आता आम्ही कपडे सिलेक्ट करत होतो आणि तनू मनूला एंटरटेन करत होत्या. सो त्यांचं हे सगळं चालू होतं. शॉपिंग करून झाल्याच्या नंतर थोडीशी भूक लागली होती, म्हणून मी आणि तनूने इथे मस्त वडापाव खाल्ला. दीदींना उपवास होता. त्यानंतर घरी आलो. मी तर पटकन किचनमध्ये घुसले, कारण दीदींनी चपाती बनवून ठेवली होती, पण भाजी बनवायची होती. आज आम्हाला ना शिपी आमटी बनवायची होती, म्हणून त्याची सगळी तयारी चालू होती. भूक एवढी लागली होती ना की लास्टचा मी शॉर्टच घ्यायचा विसरले आणि दिवसाचा शेवट असा मस्त आईस्क्रीम खाऊन झाला. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.